नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। 2 जुलै 2026ला पहिली मेरिट यादी लागणार आहे, ज्याचे SMS तुम्हाला संध्याकाळी 5च्या नंतर येणार आहेत। पण आता ज्यावेळेस मेरिट यादी लागली, मेरिट यादी लागल्याच्या नंतर प्रत्यक्ष जे प्रवेश तुम्हाला घ्यायचा आहे 3 जुलैपासून त्याची सुरुवात होणार आहे। याचा डिटेल टाइम टेबलही आपण या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे। आता ज्यावेळेस आपल्याला प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये जायचं असतं, तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणं हे कंपल्सरी आहेत आणि एखादा डॉक्युमेंट जरी नसेल तरी आपला प्रवेश होऊ शकतं, याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। प्रवेशासाठी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी या चॅनलच्या माध्यमातून ITI प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ITI प्रवेशाला जात असताना मॅक्झिमम करून कोणते डॉक्युमेंट घेऊन जायला पाहिजे याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतं। एखादा डॉक्युमेंट जर नेलं नाही तर आपलं ॲडमिशनही रद्द होऊ शकतं, असे काही भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते। मग आज आपण टोटली म्हणजे कंपल्सरी डॉक्युमेंट कोणते आहेत आणि ऑप्शनल डॉक्युमेंट कोणते आहेत याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटचा विचार करतो तर त्यावेळेस समजून घेणं गरजेचं आहे, ITI जो आहे तो रेग्युलर कोर्सेस आहे, म्हणून इथं तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवणं गरजेचं असतं। जर ओपन युनिव्हर्सिटी जर असेल तरी तुम्ही तिथं एखादा झेरॉक्स जरी दिला तरी तिथं तुमचं ॲडमिशन हे चालू असतं। पण ज्यावेळेस रेग्युलर कॉलेजचा आपण विचार करतो तिथं तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं असतं। या डॉक्युमेंटचा जर विचार केला, अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सर्वांना कंपल्सरी आहे तो म्हणजे तुमच्या 10वीची मार्कशीट, 10वीची गुणपत्रिका। हे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे। जरी तुमची 12वी झाली असेल, हायर एज्युकेशन कुठला जरी झाला असेल तर ITIचा प्रवेश फॉर्म भरत असताना 10वी वरूनच डिटेल्स फिल केलेली आहेत, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी डॉक्युमेंट आहे 10वीची गुणपत्रिका, 10वीची मार्कशीट। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहे TC, शाळेचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट। आता हे तिन्ही गोष्टी एकच आहेत। काही ठिकाणी त्याला शाळेचा दाखला म्हणलं जातं, काही ठिकाणी TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणलं जातं आणि काही ठिकाणी LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणलं जातं। आता हे लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला कोणतं लागणार आहे? जर तुम्हाला ITIच्या कुठल्याही राऊंडमध्ये SMS जर आला असेल तर तुम्हाला ओरिजिनल शाळेचा दाखला घेऊन जाणं गरजेचं आहे। जर तुम्ही झेरॉक्स जरी द्यायचा प्रयत्न केला तर तुमचा प्रवेश हा रद्द करण्यात येतो। शाळेचा दाखला हा प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी मध्ये आहे। जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्हाला इथं प्रवेश हा देण्यात येत नाही। काही कारणास्तव तुम्हाला ठराविक दिवसाची मुदत देण्यात येईल। जर तुम्ही त्या मुदतीमध्ये तुम्ही जर त्याचा दाखला कॉलेजमध्ये आणून जमा नाही केलं तर तुमचा प्रवेशही रद्द करण्यात येतो। म्हणून कंपल्सरी डॉक्युमेंट हे शाळेचा दाखला प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहे। डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर 10वीची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये लागणार आहे, जर तुमची एखादी कास्ट कॅटेगरी असेल मग त्या विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। जर तुमची कास्ट कॅटेगरी नसेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठलीही कास्ट सर्टिफिकेट लागू नसतं। बाकी सर्व तुम्ही फॉर्म भरत असताना एखादी जर कास्ट कॅटेगरी जर निवडली असेल तर मात्र तुम्हाला कंपल्सरीमध्ये कास्ट सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे। जसं की SC असेल, ST असेल, OBC असेल, OBC अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण कॅटेगरी जसे की NTA, NTB, NTC, VJNT, EWS वगैरे तुम्ही ज्या काही कास्ट कॅटेगरीचा फायदा घेऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी OBC कॅटेगरी अंतर्गत येत असतील जसे की OBC, NTA, NTB, NTC किंवा VJNT अशा सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर आजच तुम्ही लवकरात लवकर सेतू सेंटरमधून तुम्हाला हे प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये लागणार आहे तुमचा आधार कार्ड। फॉर्म भरत असताना तुमच्या आधार कार्डवर काही डिटेल्स हे चुकीचे होतात, त्याच पद्धतीने तुम्ही इथं फॉर्म सुद्धा
सुद्धा भरलेलं आहे, तर ते लवकरात लवकर तुम्हाला ते चेंज करून सुद्धा घ्यायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ॲडमिशनला जात असताना आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट इथं लागणार आहे एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट. हा एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट म्हणतोय, यालाच आपण म्हणतो रहिवासी प्रमाणपत्र. आता हे रहिवासी प्रमाणपत्र पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवकाचं चालणार नाही. तुमच्या सेतू सेंटरमधून काढलेलं एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट इथं लागणार आहे, ज्यावर तुमच्या तहसीलदाराची साईन असतं. जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर आजच सेतू सेंटरमधून काढून घ्या. तुम्हाला 8 दिवसाच्या मध्ये हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना अपार आय डीचा उल्लेख त्यामध्ये मेन्शन केलेला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अपार आय डीवर मेन्शन केलेलं आहे तुमच्या फॉर्ममध्ये, तर तशा विद्यार्थ्यांना अपार आय डी सुद्धा लागणार आहे. जर तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचे काही एक्स्ट्रा प्रमाणपत्र ॲड केले असतील, जसे की स्पोर्ट्स कॅटेगरीचं प्रमाणपत्र असेल किंवा बोल्स्टर स्कूलचं प्रमाणपत्र असेल किंवा इंटरमिडिएट स्कूलचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्यामध्ये मेन्शन केलं असेल आणि त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्सही मिळाले असतील, मग असे सर्व सर्टिफिकेट प्रवेशासाठी जात असताना घेऊन जाणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक्स्ट्रा डॉक्युमेंटची माहिती दिली असेल अशाच विद्यार्थ्यांना इथं हे एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा डॉक्युमेंटची माहिती दिलेली नसेल तर त्यांना हे डॉक्युमेंट लागणार नाहीत. म्हणजे हे ऐच्छिक आहे. तुम्ही जर तुमच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं असेल तरच तुम्हाला स्पोर्ट्सचे किंवा इंटरमिडिएट ड्रॉइंगचे प्रमाणपत्र लागतील. जर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये मेन्शनच केलं नसेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार नाहीत. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरीमध्ये 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे. ते प्रत्येक कलर साईजच्या 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला ITIला जात असताना घेऊन जाणं गरजेचं आहे. ITI प्रवेशासाठी जात असताना तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्हाला तेही घेऊन जाणं गरजेचं आहे. आतापर्यंत मी जेवढे काही डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंटचे 2-2 प्रतीमध्ये झेरॉक्स आणि 2 कलर साईज फोटो प्रवेशासाठी जाताना कंपल्सरी ठेवायचे आहेत. डॉक्युमेंटची शॉर्ट जर माहिती पाहिली आपण, 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर शाळेचा दाखला, आधार कार्ड, अपार आय डी जर मेन्शन केली असेल तर अपार आय डी, जर तुम्ही कास्ट सर्ट कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर कास्ट कॅटेगरी, तुम्हाला जर नॉन क्रिमिनल लागू असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल. प्रत्येक विद्यार्थ्याला एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि 2 कलर साईज पासपोर्ट फोटो. त्या व्यतिरिक्त फॉर्ममध्ये जर एक्स्ट्रा काही प्रमाणपत्राची माहिती तुम्ही दिली असेल, जसे की स्पोर्ट असेल, बोल्स्टर स्कूल असेल किंवा इंटरमिडिएटची माहिती असेल, तर तुम्हाला त्याचे प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यासोबतच ITIला जे फीस असते ते फीसही तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं असतं. आता फीस किती लागणार आहे तर याचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकर घेऊन येणारच आहे, कारण की आज एक्झॅक्टली फीस आपण सांगू शकणार नाही. तुमचा इंजिनिअरिंग ट्रेडला नंबर लागलेला आहे का किंवा नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला लागलेला आहे का, मशीन गट आहे का, विदाऊट मशीन गट आहे, खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही कास्ट कॅटेगरीवर अवलंबून आहात का किंवा तुमचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये आहे का, असे सर्व प्रश्न पाहिल्याच्या नंतरच एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येईल की तुम्हाला इतकी फीस लागणार आहे. तरी शॉर्टमध्ये जर आपण अंदाजित घेतलं तर कमीत कमी 950 आणि जास्तीत जास्त तुम्हाला 3000च्या मध्ये तुम्हाला फीस ही लागणार आहे. यामध्ये IMCची फीस ही वेगळी असणार आहे. ज्यावर जर तुम्ही ऑप्शन IMCचे जर निवडलं असेल तर फॉर्म भरत असताना IMCची फीसही त्या ठिकाणी मेन्शन होती. मी जे तुम्हाला आता फीस सांगितलं मिनिमम 950 ते 2500, तर हे प्लस तुम्हाला त्या IMC मध्ये जर तुम्ही ऑप्शन निवडले असतील आणि IMC मध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर मग तुम्हाला तितकी फीस घेऊन जाणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी IMCची फीस निवडलेली नाहीत, मिनिमम 950 आणि मॅक्झिमम करून 3000च्या मध्ये तुम्हाला फीस लागणार आहे. तर मित्रांनो, या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.